आणि याची दुसरी महत्त्वाची बातमी, पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे। अंतिम आठवड्यावर मुख्यमंत्री विधानसभेत आज बोलणार आहेत आणि यात विरोधक आक्रमक होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे। सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी सुद्धा होऊ शकते। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपल्याला घ्यायचे आहेत। सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। सागर, काय अधिकचे अपडेट्स आहेत? आज काय काय नेमकं घडू शकतं? पावसाळी अधिवेशनाचा असणार आहे। आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे। अर्थात 3 आठवड्याच्या अधिवेशनामध्ये विरोधकांना अनेक मुद्दे होते की ज्याच्यामुळे विधानसभा एक दिवस तहकूब करू शकत होते, कामकाज ठप्प पाडू शकत होते, पण ते तितकंसे करू शकले नाहीत। यातच विरोधकांचं अपयश आहे असं म्हणावं लागेल। दुसरी गोष्ट की विधिमंडळाच्या पायऱ्यांवर अवघे पहिला दिवस, एकच दिवस आदित्य ठाकरे आले। आदित्य ठाकरे यांचे 6 खासदार फुटलेत। महाराष्ट्रामध्ये ते फिरतायत ते आणि त्यांचे वडील, पण तरी देखील महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आदित्य ठाकरेंचा आवाज मात्र घुमलेला दिसलेला नाही। या कोणत्याही अतिशय एक महत्त्वाच्या अनेक विषयांवर आदित्य ठाकरे बोलू शकत होते। मुंबईसारख्या 293चा विषय होता ज्यामध्ये दीर्घकालीन चर्चेमध्ये ते बोलू शकत होते, पण त्यातही त्यांनी कुठले फार काही प्रभावी मुद्दे मांडलेत असं दिसत नाही। त्या तुलनेने राष्ट्रवादी शरद पवार पार्टी आणि काँग्रेसचे आमदारांनी मात्र अनेक मुद्द्यांवर सरकारची कोंडी करताना दिसून आले। विशेषतः नाना पटोले असतील, विजय वडेट्टीवार असतील, जयंत पाटील असतील, जितेंद्र आव्हाड असतील, यासारख्या दिग्गज नेत्यांनी जितकं जमेल तितक्या मुद्द्यावरनं सरकारला घेरलं। अर्थात अचानक आलेला पाऊस, मोठ्या प्रमाणात झालेलं नुकसान, नैसर्गिक आपत्ती आहे आणि अनेक ठिकाणी झालेले मृत्यू, याच्यामुळे सरकारची अधिवेशनाच्या कालावधीमध्ये कोंडी झाली होती आणि इतर काही मुद्देसुद्धा सरकारला फार डोकेदुखी ठरणार होते। पण बहुसंख्य पाहिलं तर एकतर संख्याबळ हे सत्ताधारी बाकावर प्रचंड आहे। दुसरीकडे दरम्यानच्या कालावधीत शिवसेना उबाटाचे 6 खासदार जातात। त्याच दरम्यान शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या NDAमध्ये जाण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगतात। यामुळे कुठे ना कुठेतरी विरोधकांची जी एकसंघ बाजू दिसायला होती ती दिसली नाही, हे मात्र अधिवेशनामध्ये आवर्जून दिसलं। आणि यावेळेस अनेक मंत्री असोत किंवा विरोधक असोत यांच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट दिसली म्हणजे की प्रशासकीय अधिकारी जे IAS ऑफिसर्स आहेत ते सभागृहात याआधी गॅलरीत बसत नव्हते। आता मात्र दबाव इतका वाढला होता त्याच्यामुळे ते किमान गॅलरीत बसत आहेत आणि प्रशासकीय जे प्रमुख आहेत त्यांना याचं गांभीर्य आहे हे दाखवण्याचा तरी किमान प्रयत्न झाला असं म्हणावं लागेल। निश्चितच सागर, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद।